तुम्ही विचार करत असाल, माझ्या मागे ही जी काही स्क्रीन दिसते नक्की आहे तरी काय? काय लिहिलंय याच्यावरती इतकं मोठं एक काहीतरी मास्टरिंग युअर मनी म्हणून टायटल दिलं आणि मग पुढे काहीतरी तुम्हाला दाखवलंय. नक्की काय म्हणायचंय तरी काय मला? तर आजच्या संडेच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन व्हिडिओ आज आपण घेऊन आलोय आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे आपण जर स्टुडंट आहोत किंवा इव्हन आपण कोणत्याही एजला आहोत तर आपण इन्व्हेस्टमेंटची आपली स्टार्टिंग कशी करायला हवी. इन्व्हेस्टमेंट करायचे एवढं तर नक्की, पण कुठे करायला हवी, स्टार्ट कुठून करायला हवा, किती रुपयांपासून आपण सुरुवात करू शकतो, या सर्व गोष्टी आज आपण इकडे जाणून घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये उतरल्यानंतर लॉस हा फिक्स आहे असं जो आपला काही बोलतो ना आपण एक मिथ आहे, हे मिथ तर आपण मोडून काढणारच आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी लॉस किंवा ओव्हरऑल प्रॉफिट कसा, म्हणजे कितीही मार्केट डाऊन असलं तरी पण आपण प्रॉफिट मध्ये कसं राहू शकतो किंवा आपल्याला त्याचा इम्पॅक्ट कसा पडणार नाही, या गोष्टीसाठी एक छोटीशी टिप किंवा एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर ही ट्रिक किंवा टिप जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला म्हणेल की शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला एक चांगली गोष्ट समजणार आहे की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कशी करायला हवी, जेणेकरून तुमचा लॉस कमीत कमी होईल आणि तुमचे जे रिटर्न्स आहेत हे रिटर्न सगळ्यात जास्त असतील. ओके, तर आपण आज लगेच कोणतीही गडबड न करता सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. आपलं टॉपिक आहे आजचा हाऊ टू स्टार्ट इन्व्हेस्टिंग फॉर स्टुडंट्स. स्टुडंटसाठी इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायला हवी, बिल्ड वेल्थ वाईल स्टील इन कॉलेज स्टार्टिंग टुडे. आज सुरुवात करूया इन्व्हेस्टमेंटला आणि इम्प्रूव्ह करूया आपली इन्व्हेस्टमेंट. सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट म्हणजे आहे काय, तर सगळे पैसे घेतले आणि एकाच ठिकाणी टाकले, याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणत नाही. पुटिंग युअर मनी टू वर्क सो इट ग्रोज ओव्हर टाइम रादर दॅन लेटिंग इट सिट आयडल. ठीक आहे, आपण पैसे घेतले एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले, जर माझ्याकडे पैसे आले तसेच पडून राहण्यापेक्षा कुठेतरी गुंतवलेले बरे, हे साधे विचारायचं मी इकडे एक बोलू शकतो की एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फॉर एक स्टुडंट युअर बिगेस्ट ऍसेट इज युअर एज. ठीक आहे, आपली सगळ्यात मोठी ऍसेट काय, तर आपलं वय. आपण 18-20 वयामध्ये तुम्ही असाल आणि 18व्या-20व्या वयामध्ये जर तुम्ही सुरुवात करताय तर लॉंग टर्म मध्ये या गोष्टीचा फायदा नक्की होतो. कंपाऊंड मॅजिक काय असतं, तर स्टार्ट ऍट 20 वर्सेस 30 कॅन 3x युअर फायनल वेल्थ. म्हणजे जर एखादा माणूस सुरुवात करतोय 20 इयर्स वरती, म्हणजे एज मी म्हणतोय, एखादा माणूस करतोय 30 वर्षावरती, तर नक्कीच हा जो 20 वयावाला असेल ना, याची इन्व्हेस्टमेंट जास्त असेल. 3x युअर फायनल वेल्थ जवळपास 3 पट करू शकते या 10 वर्षाचा फरक. याचं कारण आहे ते म्हणजे कंपाऊंडिंग. तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये नक्कीच शिकला असाल किंवा मॅथमॅटिक्स नसेल तरी पण आपण एक नॉर्मल 2 प्रकारची इंटरेस्ट शिकतो, एक तर सिंपल आणि दुसरं असतं कंपाऊंड. हा जो कंपाऊंड इंटरेस्ट आपण म्हणतो, कंपाऊंडिंग होतं म्हणजे नक्की काय होतं, जर मी 100 रुपये इन्व्हेस्ट केले, ठीक आहे, रिटर्न किती आहे आपला 10%, हा आपला झाला रिटर्न. ठीक आहे, हा झाली आपली प्रिन्सिपल. 100 रुपयामध्ये पहिल्या वर्षी 10% ऍड केले तर किती होतील, तर एक वर्षाच्या अंती 110, दुसऱ्या वर्षाच्या एंडला 110 प्लस 10% म्हणजे तुमचे होतील 121. तिसऱ्या वर्षी 121 प्लस 10% म्हणजे यामध्ये 12 रुपये ऍड केले तुमचे होतील 133 अराउंड. ठीक आहे, चौथ्या वर्षी 133 प्लस 10% म्हणजे तुमचे किती झाले, तर 147 समथिंग एक होतील. ठीक आहे, असेच जर तुम्ही पुढे 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 जात गेलात, ठीक आहे, एक टाइम असेल की ज्या वेळेला तुमचे पैसे डबल झाले असतील. बघू आपण किती वर्ष लागतात डबल व्हायला. ठीक आहे, 5व्या वर्षी येईल 147 प्लस 10%, एक अराउंड तुमचं येईल 15 रुपये यामध्ये ऍड केले तर 157 प्लस 162. 6व्या वर्षी तुमचं येईल 162 प्लस 10%, हे तुमचे येतील 16 रुपये, जर यामध्ये ऍड केले तर 178. 7व्या वर्षी 178 प्लस 10% तुमचे येतील एक अराउंड 192 समथिंग काहीतरी येईल. आणि जवळपास 7.5 वर्षामध्ये तुमची अमाऊंट काय झालेली असेल, डबल झालेली असेल. हे जर मी म्हणतोय की नॉर्मल सिंपल इंटरेस्टने आपण केलं असतं तर 10 रुपये पर इयर यानुसार तुमची अमाऊंट डबल व्हायला किती वर्ष लागतील, तर 10 वर्ष लागतील. इन शॉर्ट मी म्हणू शकतो या कंपाऊंडिंग मुळे, म्हणजेच या टाइम गॅप मुळे, हे जी मी म्हणतोय 20 वर्षांनी सुरुवात करायची किंवा 30व्या वर्षी सुरुवात करायची,
या एका गोष्टीमुळे तुमचे पैसे डबल व्हायला नक्कीच मदत होईल. नंतर लर्न लो रिस्क. काय शिकायचंय आपल्याला? कमीत कमी रिस्क कशी असेल? तर सगळ्यात पहिले स्मॉल अमाउंट्स नाऊ इज इक्वल्स टू बिग लेसन्स विदाउट लाईफ चेंजिंग लॉसेस. आत्ताचे कमी अमाउंट म्हणजेच काय? तर मोठे लेसन आपल्याला मिळतील विदाउट लाईफ चेंजिंग लॉसेस, म्हणजे लॉस तुमचा कमीत कमी होईल. मेकिंग अ मिस्टेक विथ 500 हर्ट्स अ लॉट लेस दॅन 5000 लेटर. आज केलेली 500ची मिस्टेक आहे ना, आज आपल्याला जास्त जाणवेल कारण पैसे कमी असतात. भविष्यामध्ये लाखो कमवायला लागल्यावर कदाचित 50,000चा लॉस तुम्हाला मोठा वाटणार नाही, पण आजचे 500 जास्त वाटतात. म्हणून कमी रिस्कनी सुरुवात करा, कमी पैशांच्या रिस्कनी कमी पैशाच्या चुका करा, पण कसं होईल ना, तुम्ही या चुकांमधून नक्कीच शिकाल. हॅबिट बीट्स लक. तुम्ही सुरुवात केली, तुम्हाला सवय लागली, तर तुम्ही तुमच्या नशिबाला सुद्धा बदलू शकता. कन्सिस्टंट इन्व्हेस्टिंग बीट्स मार्केट टायमिंग. ठीक आहे, कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट केलं तर मार्केटला तुम्ही बीट करू शकता. आता इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन तुमच्याकडे कोणकोणते आहेत? तर मी 2 तुमच्या समोर ठेवलेत. नॉर्मली तुम्ही, आता ही मी मार्केट इन्व्हेस्टमेंट म्हणतोय, नॉर्मली तुम्ही एफडी, आरडी या गोष्टी मी सांगितल्यात. फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे, कॉर्पोरेट बॉन्ड वगैरे असतात. पण मी काय म्हणतो, जर तुम्हाला मार्केटमध्ये उतरायचंय तुम्ही म्हणेल लो टू मीडियम रिस्क मध्ये जा. इकडे मी लिहिलंय लो टू मीडियम रिस्क. कोण असतं? इंडेक्स फंड आणि ईटीएफ. तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये कोणते तरी 10-12 शेअर उचलण्यापेक्षा मी काय म्हणेल, त्या कंपनीजला उचलण्यापेक्षा एक म्युच्युअल फंड उचला. तो म्युच्युअल फंड असा असेल की ज्या फंड मध्ये तुम्हाला सापडेल की तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ठीक आहे, हे टॉप 50 कंपन्या, ज्याला आपण म्हणतो निफ्टी 50. ठीक आहे, निफ्टी 50च्या 50 कंपन्या, म्हणजे तुमच्या काय बोलतो ना आपण, निफ्टीवरच्या टॉपच्या 50 कंपनी, 50 शेअर्सचा जो इंडेक्स आहे, ठीक आहे, ज्याला इथे लिहिलंय निफ्टी 50, ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या 50 शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करून देईल. ठीक आहे, सिंपल असतं, कमी खर्च लागतो आणि डायव्हर्सिफाईड असतं. ठीक आहे, नंतर म्युच्युअल फंड आणि एसआयपी. इथे इंडेक्स फंड आणि ईटीएफ सांगितलं, इथे म्युच्युअल फंड. दोघांचा अर्थ तसाच होतो, पण म्युच्युअल फंड म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फंड्स मध्ये टाकू शकता. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, तर समजा मी म्हणतोय की निफ्टी 50 मध्ये तुम्ही फक्त त्याच मध्ये टाकताय की ज्याच्यामध्ये निफ्टीवाले शेअर्स आहेत. पण म्युच्युअल फंड जर बाकीचे बघितलेत तर मग कॅपिटल बेस्ड असतात किंवा काही फक्त डिव्हिडंड यील्ड वरती असतात. वेगवेगळे टाईप असतात. येणाऱ्या पुढच्या काही संडेज मध्ये आपण बेसिक इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात सुद्धा करणार आहोत, की नक्की इन्व्हेस्टमेंट कशी करायची किंवा इन्व्हेस्टमेंटचे फंडामेंटल बेसिक काय आहे. ठीक आहे, म्युच्युअल फंड काय करतो, पूल्स मनी मॅनेज बाय एक्सपर्ट लोक असतात त्यांच्याकडून, किंवा आपण बोलू शकतो त्यांनी एक फंड मॅनेज केला असतो ज्याच्यामध्ये लोकांकडून पैसे घेतात आणि इन्व्हेस्ट करतात शेअर्स मध्ये. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याला तुम्ही एसआयपी म्हणता, वर्क्स लाईक अ मंथली सबस्क्रिप्शन. एक प्रकारचं मंथली सबस्क्रिप्शन आहे ज्याचा यूज करून तुम्ही महिन्याला कितीतरी अमाऊंट एक इन्व्हेस्ट करता आणि सवय लागून जाते प्रत्येक महिन्याची. इट ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट अ फिक्स अमाऊंट एव्हरी मंथ. याच्यामुळे काय होतं ना, तुमची जी काय अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट होते बँकेतून डिडक्ट होऊन. ठीक आहे, तर मी म्हणेल बेसिक सुरुवात करायची असेल तर इंडेक्स फंड, ईटीएफ आणि म्युच्युअल फंड किंवा एसआयपी सगळ्यात चांगलं आहे. अजून ऑप्शन काय आहेत, तर तुम्ही डायरेक्टली स्टॉक मध्ये जाऊ शकता किंवा कॅश रिझर्व्ह आणि गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. डायरेक्ट स्टॉक मध्ये जाणं मी म्हणेल रिस्की आहे. आजच्या घडीला तुम्ही तेव्हाच जा ज्या वेळेला तुम्ही हे शिकाल. मी म्हणेल इथे लर्न फर्स्ट. ठीक आहे, पहिल्यांदा शिकून घ्या. कुठे शिकाल? थोड्या दिवसांनी ती पण व्हिडिओ येईलच तुमच्या समोर, तिकडे तुम्हाला शिकायला मिळेल. आणि नंतर कॅश रिझर्व्ह आणि गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. मी म्हणेल सिल्वर पण मागच्या काही काळामध्ये ना खूप चांगला रिटर्न दिलाय. मी तुम्हाला माझी स्टोरी सांगतो. सप्टेंबर 2025 टू जानेवारी 26 मी म्हणेल एक अराउंड 4 मंथ्स आहे. या 4 मंथ्स मध्ये माझा रिटर्न सांगू किती झालाय? 105%. म्हणजे मी बोलेल की अमाऊंट 4 महिन्यामध्ये काय झाली तर डबल झाले. ठीक आहे, हा रिटर्न मला सिल्वरने दिलाय. गोल्ड इयरली नाही म्हटलं तरी 20-30% वाढत असतो. तर या पण एक खूप चांगल्या इन्व्हेस्टमेंट आहेत आणि लो रिस्क वाल्या असतात. जर लॉंग टर्म साठी तुम्ही गोल्ड ईटीएफ घेतले किंवा तुम्ही सिल्वर ईटीएफ घेतले, ठीक आहे, याचे बीज असतात. मी म्हणेल जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर गोल्ड बीज, सिल्वर बीज मध्ये स्टार्टिंगला इन्व्हेस्ट करू शकता, पण पूर्णपणे त्याच्यावरती रिलाय राहू नका. मार्केटमध्ये पण थोडं इन्व्हेस्ट केलेलं चांगलं, पण मी म्हणेल सध्याच्या घडीला डायरेक्ट स्टॉक मध्ये जाऊ नका. ठीक आहे, इथे की टर्म दिले पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर पोर्टफोलिओ म्हणजे टोटल कलेक्शन ऑफ डिफरंट इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, हे फक्त सध्या लक्षात ठेवा किंवा फक्त वाचून ठेवा.
बाकी तुम्हाला जे बेसिक गरजेचं आहे हे सगळं पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आता खूप जणांचं एक रडगाणं असतं, पैसे नाहीयेत माझ्याकडे. बरोबर, मी भिकारी आहे, माझ्याकडे पैसे नाहीयेत, खायला पैसे नाहीयेत, इन्व्हेस्ट कुठून करू. ठीक आहे, हे जे काही डाऊट असतात ना, या डाऊटला एक सिंपल उपाय आहे. काय सांगतो बघा, मिथ असतं एक आपल्याकडे, आय नीड 1000 टू इन्व्हेस्ट, मला 1000 रुपये लागतील इन्व्हेस्ट करण्यासाठी. पण मी काय म्हणतो, फॅक्ट काय सांगू, यू कॅन स्टार्ट विथ ॲज लिटल ॲज 100. तुम्ही 100 रुपयांपासून सुरू करू शकता. ठीक आहे, 100 रुपयांपासून सुरू करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी. काय तर पॉकेट मनी साईज जर तुमची 100 किंवा 500 किंवा तुम्हाला 100-500 रुपये महिन्याला घरच्यांकडून मिळतात, तर काय करा, तर बाहेरचे काहीतरी स्नॅक्स अवॉइड करा, कॉफी अवॉइड करा, तुमच्या मित्रांसोबतची एखादी पार्टी अवॉइड करा आणि मायक्रो SIP सुरू करा किंवा फ्रॅक्शनल शेअर्स खरेदी करा. इन शॉर्ट, तुम्ही 100-500 रुपये जर मिळतात त्याच्यातले 100 रुपये ते इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला 500 ते 2000 रुपये तुमच्याकडे येत आहेत महिन्याला, तर अननेसेसरी सबस्क्रिप्शन वगैरे असतील, काही अननेसेसरी खर्च असेल, तो तुम्ही काढू शकता आणि इंडेक्स फंड मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करू शकता. आणि जर तुमच्याकडे 2000 रुपयापर्यंत वगैरे काही येत असतील, 2000 ते 5000, तर मी बोलेल की तुमच्याकडे बरेचसे पैसे आहेत, तुम्ही 5000पैकी 1000 रुपये तर आरामामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे, ते कुठे करायचे, कसे करायचे, हळूहळू मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मध्ये सांगत जाईल. ठीक आहे, तोपर्यंत एवढं लक्षात ठेवा की ऍटलिस्ट तुम्हाला मंथली काहीतरी पैसे बाजूला करायचे. सिंपल, तुम्ही एखादी SIP सुरू करू शकता. ठीक आहे, एखादी इंडेक्स फंड मध्ये SIP सुरू करू शकता. पुढे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. कुठे करायची ही इन्व्हेस्टमेंट सुरू, तुम्ही म्हणेल ग्रो आहे, त्यानंतर झिरोदा आहे, इंड मनी आहे. तुम्ही इंडियामध्ये ग्रो, झिरोदा, ठीक आहे, हे सिंपल आहेत, या दोघांपैकी कोणामध्येही करू शकता. मला काही यांचं कमिशन नाही मिळणार आहे, मी स्वतः अपस्टॉक्स म्हणून एक ते यूज करतो, तुम्ही सुद्धा ते यूज करू शकता. ठीक आहे, ग्रो आणि झिरोदा जास्त युजर फ्रेंडली आहे यूज करण्यासाठी, म्हणून मी ते तुम्हाला रेकमेंड करेन. नेक्स्ट आहे आपला क्रिटिकल मिस्टेक्स टू अवॉइड. कोणत्या 3 गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्यात इन्व्हेस्टमेंट करताना. सगळ्यात अगोदर लोकांचं ऐकायचं नाही, किंवा मी म्हणेल सगळ्यात अगोदर म्हणजे मार्केटमध्ये ना काही हॉट चिप्स येतात. तुम्ही म्हणाल वेफर नाही, हॉट चिप्स आणि हॉट टिप्स अशा काही टिप येतात. ते म्हणतात इथे इन्व्हेस्ट करा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू केल्यानंतर SMS वगैरे येतील, कोणी कॉल करेल की इथे इन्व्हेस्ट करा. ते इन्व्हेस्टमेंट करायचं तुम्हाला अवॉइड करायचंय. नेव्हर इन्व्हेस्ट युअर मनी बेस्ड ऑन रॅन्डम सोशल मीडिया व्हिडिओ. इंस्टाग्राम स्क्रोल करता करता दिसलं की इकडे पैसे टाका, तुमचे पैसे डबल होतील, तुम्ही केलं, वाट लागते, असं काही करायचं नाहीये. किंवा कोणीतरी फ्रेंडचं रेकमेंडेशननी केलं, नाही करायचं. मी म्हणेल तुम्ही कोणतीही गोष्टी खरेदी करताना, स्वतःसाठी कपडे जरी खरेदी करताना, त्यावेळेला स्वतः जाऊन बघता की खरंच चांगलं आहे का, खरंच बरोबर आहे का. दुसऱ्यांचे रेकमेंडेशनचे नंतर विषय येतो, पण स्वतः पहिल्यांदा रिसर्च करता. इकडे पण मी म्हणेल रिसर्च बेसिक्स बिफोर यू बाय. तुम्ही परचेस करायच्या अगोदर बेसिक रिसर्च करा. चेकिंग युअर पोर्टफोलिओ एव्हरी आवर, हे टाळायचंय, करायचं नाहीये. तुमचा पोर्टफोलिओ सारखा चेक करायचा नाहीये. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट ज्या वेळेला तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 5 महिने, 4 महिने त्यानंतर तुम्ही कधीतरी असं आठवण आली, अरे मला त्याचं तोंड बघायचंय, तर बघू शकता. अदरवाईज ती बायको नाहीये तिचं रोज रोज तोंड बघायला. ठीक आहे, नंतर इन्व्हेस्टिंग युअर इमर्जन्सी कॅश. तुमची जी काही इमर्जन्सी कॅश आहे ना, तिला इन्व्हेस्ट करायची नाही. म्हणजे तुम्हाला जर 500 रुपये मिळत आहेत, 500च्या 500 लगेच टाकून नाही द्यायचे. तुम्हाला 500 मिळत आहेत ना, 200-300 रुपये तुम्हाला सोबत खर्चाला ठेवा, उरलेले इन्व्हेस्ट करा, कारण इमर्जन्सीसाठी फंड गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे आता काय कराल, काही KYC वगैरे करावी लागते तुम्हाला तिकडे. एक स्मॉल बजेट करा 500 रुपयांचं. त्यानंतर सिंपल मी म्हणेल, कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं समजत नसेल, एक निफ्टी 50ची SIP उचलायची कोणती. ठीक आहे, इंडेक्स फंड मध्ये मिळेल तुम्हाला. ठीक आहे, इकडे तुम्हाला मिळेल, त्यामध्ये कोणी इन्व्हेस्ट करा. 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षानंतर तुम्हाला फायदाच असेल लॉंग टर्म मध्ये. ठीक आहे, ही गॅरंटी आहे. माझ्याकडे काही इमेजेस आहेत, एक खाली ग्रुपचं लिंक देईल, ते ग्रुप जॉईन करा आपला कॉमर्स के फंडेचं. तिथे तुम्हाला काही व्हिडिओ आणि काही इन्व्हेस्टमेंटचे एक छोट्या मी हे फंड सांगेल, इंडेक्स फंड, ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर तिथे जॉईन करा लगेच, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट्स मिळून जातील. ठीक आहे, तर ही साधी सुरुवात तुम्हाला करायची. आणि मी एक म्हणालो होतो, एक छोटी तुम्हाला टिप देणार आहे. टिप काय आहे ती बघा, ही आहे तुमची टिप. तुम्ही म्हणाल हे काय दिलंय नक्की. ठीक आहे, इथे तुम्हाला काहीतरी दिसत असेल, इथे मागे लिहिलंय डायव्हर्सिफिकेशन आणि तिथे लिहिलंय डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तुम्हाला आईने अंडी आणायला पाठवलं, तुम्ही एकाच पिशवीमध्ये किंवा एकाच बास्केटमध्ये सगळ्या गोष्टी आणून नाही चालणार, फुटायची चान्सेस जास्त आहेत. बघा ना,
आता हा वाला जो पहिला वाला आहे, ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, हा जो पहिला वाला आहे, एकाच ठिकाणी सगळे पैसे जर इन्व्हेस्ट केले तर अंडी पडून फुटायचे चान्सेस जास्त आहेत. सेम मार्केटमध्ये पण जर तुम्ही एकाच ठिकाणी सगळी इन्व्हेस्टमेंट केली तर मार्केट क्रॅश नंतर तुमचे लॉसेस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ठीक आहे, बेटर आहे तुम्ही काय कराल, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट कराल. म्हणजे सगळ्यात अगोदर स्टॉक मध्ये केलं, मग बॉन्ड मध्ये, रिअल इस्टेट मध्ये, कॅश मध्ये ठेवले काही पैसे. ठीक आहे, असे वेगवेगळे बास्केट बनवलेत ना, तर मग तुमचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे, हे अजून एक्सप्लेन करणारी एक व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, जी व्हिडिओ मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवेल. डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याची तुम्हाला लिंक मिळेलच चॅनलची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा, कमेंट्स नक्की करा. आणि तुम्हाला जर परत मी सांगतोय हे इंडेक्स फंडची नावं हवी असतील तर मी तुम्हाला ती ग्रुपमध्ये देणार आहे, तर प्लीज फॉलो करा ग्रुपला, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त इंडेक्स फंड्सची नावं मिळतील आणि जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इव्हन गोल्ड आणि सिल्वर मध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला तिकडे सांगणार आहे. सो पुढच्या व्हिडिओसाठी अपडेटेड राहा. नेक्स्ट व्हिडिओ मी आत्ताच अनाऊन्स करून ठेवतोय की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे, तो म्हणजे फंडामेंटल्स ऑफ फायनान्शियल मार्केट्स, किंवा फायनान्शियल मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये बेसिक काय आहे किंवा कसं ते चालतं, कुठून सुरुवात होते, या बेसिक पासून आपण सुरू करणार आहोत. आणि तुम्हाला सगळे बेसिक मी या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे, तेही पूर्ण फ्री मध्ये. फक्त तुम्हाला काय करायचंय तर लाईक करायचंय, सबस्क्राईब करायचंय आणि शेअर करायचंय जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सोबत. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण एंड करूया. गुड बाय, स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड स्टे वेल्दी. बाय बाय.